विधान क्रमांक 1. काही राजकीय पक्ष जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करायचा प्रयत्न करत आहेत, पण याचा फायदा न होता नुकसानच होईल. विधान क्रमांक 2. त्यांच्या पक्षात किंवा युतीत जे काही घमासान चाललंय त्यामुळे हे ते कोणाला उद्देशून बोलले, त्यांच्या बंदुकीचा रोग कुणाकडे आहे हे त्यांना विचारा. जर एवढं असेल तर बंदूक ठेवेपर्यंत वेळ का आणली? एका बाजूला राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाची चर्चा आहे, तर दुसऱ्या बाजूला ही दोन वक्तव्य सुद्धा चर्चेत आहेत. यातलं विधान क्रमांक 1 आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं, तर यातलं विधान क्रमांक 2 आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं. ही दोन्ही विधानं बघितली तर दोन गोष्टींबद्दल उत्सुकता वाढते. जरांगे पाटलांच्या खांद्यावरची अदृश्य बंदूक आणि त्या बंदुकीचा रोख. लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत जमलेले असताना, रेकॉर्ड ब्रेक गर्दीत आरक्षणाची हाक दिलेली असताना राज्याच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यांचीही चर्चा होते. पण मुळात खांद्यावर बंदूक ठेवेल कोण? तर ज्यांना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा मिळू शकतो. त्यामुळं फडणवीसांच्या वक्तव्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेताना हा राजकीय फायदा कोणाला होऊ शकतो आणि काय होऊ शकतो याचं उत्तर समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. ज्यातून लक्षात येऊ शकतं फडणवीसांच्या आरोपांचा रोख नेमका कोणाकडे. याच प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा होऊ शकतो अशा नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं ते उद्धव ठाकरेंचं. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या काळात मराठा समाजासाठी झालेलं एक काम सांगावं असा सवाल उद्धव ठाकरेंना केला. सोबतच या आंदोलनावर पोळी भाजायचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल असा इशाराही फडणवीसांनी दिला. पण या सगळ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा उद्धव ठाकरेंना राजकीय फायदा काय होऊ शकतो? तर यासाठी आपल्याला शिवसेनेच्या इतिहासापासून सुरुवात करावी लागते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वादापासून शिवसेनेनं मराठवाड्यात पाय रोवायला सुरुवात केली. मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर शिवसेना कुठे रुजली असेल तर ती संभाजीनगरमधून सुरुवात करत मराठवाड्यात रुजली. इथला विस्थापित मराठा समाज शिवसेनेसोबत जोडला गेला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याची जोड मिळाल्यानं हा मराठा समाज शिवसेनेचा हक्काचा मतदार बनला. पण एकनाथ शिंदे यांचं बंड, शिवसेनेत पडलेली फूट यामुळे हा मराठा मतदार उद्धव ठाकरेंपासून दुरावला गेला. शिंदेंनी मराठा नेता म्हणून आपली प्रतिमा आणखी ठळक केली. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनांमधून मार्ग काढण्यात, त्यांच्याशी चर्चा करण्यात किंवा अगदी त्यांचं उपोषण सोडवण्यात स्वतः एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाचे नेते आघाडीवर होते. साहजिकच शिवसेनेची मराठा व्होट बँक फुटीनंतर पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे उभी राहिली, ज्याचा मोठा तोटा उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत सहन करावा लागला. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पुन्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येत असेल. मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही हा मेसेज पुन्हा लोकांपर्यंत जात असेल तर यातून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणारे एकनाथ शिंदे डॅमेज होऊ शकतात. मराठा नेते असून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली असून सुद्धा शिंदेंनी मराठा समाजाची मागणी पूर्ण केली नाही हा टीकेचा रोख ठाकरेंकडून घेण्यात आला आहेच. त्यात दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असल्यानं आणि सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनांपासून अलिप्त राहिल्यानं देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आंदोलनाची तीव्रता वाढली तर झळ बसू शकते. या सगळ्यातून आपल्यापासून लांब गेलेली मराठा वोट बँक परत मिळवण्यासाठी ठाकरेंना या आंदोलनाचा राजकीय फायदा होऊ शकतो. त्यामुळेच फडणवीसांच्या आरोपांचा रोख ठाकरेंकडे असल्याच्या शक्यतांना बळ मिळतं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा होऊ शकतो अशा नेत्यांमध्ये दुसरं नाव येतं ते शरद पवारांचं. महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणात मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून आपल्याभोवती वलय निर्माण केलं ते शरद पवारांनी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांनी अनेक मराठा नेत्यांना बळ दिलं. त्यामुळं मराठा समाजाचे नेते म्हणून शरद पवार हेच नाव कायम चर्चेत असायचं. 2023 मध्ये जेव्हा अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हा आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील आणि इतर आंदोलकांची भेट घेणाऱ्या पहिल्या काही नेत्यांमध्ये शरद पवार होते. त्यानंतरही पवार आणि जरांगे हे समीकरण वारंवार चर्चेत आलं होतं. लोकसभेत सुद्धा जरांगे पाटील इफेक्टचा पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा झाला होता. पण विधानसभेत मात्र पवारांना मोठा सेटबॅक बसला आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा मराठा बेस हल्ल्याची चर्चा सुरू झाली. त्यात एकनाथ शिंदे यांनी आपली मराठा लीडर अशी इमेज अधोरेखित करायला सुरुवात केली, ज्यात एकनाथ शिंदेंना काही प्रमाणात यश सुद्धा आलं. पण दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी सुद्धा ही स्पेस घेणं सुरू केलं. बीडमधलं वातावरण तापलेलं असताना अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घेतलं. थोडक्यात दोन्ही नेत्यांनी मराठा राजकारणाची स्पेस घेण्याचा प्रयत्न केला.
पण उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे मराठा फ्रंटवर काहीसे सायलेंट राहिले, तर अजित पवारांनी मराठा आंदोलनापासून अंतरच राखल्यानं त्यांनाही ही स्पेस पूर्णपणे कॅप्चर करता आली नाही. आता जरांगे पाटलांचं आंदोलन पुन्हा सुरू झाल्यानं पूर्णपणे महायुती सरकार आणि सरकारचे तिन्ही शीर्ष नेते डॅमेज होताना दिसत आहेत. साहजिकच शरद पवारांना आपल्या पक्षासाठी आवश्यक असलेलं रिव्हायवल मिळवण्यात, सोबतच मराठा राजकारणातली आपली स्पेस पुन्हा कॅप्चर करण्यात या आंदोलनाचा आणि ह्यातून सरकारविरोधात तयार होऊ शकणाऱ्या मराठा समाजाच्या जनमताचा फायदा होऊ शकतो. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि आमदार आघाडीवर आहेत. साहजिकच जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याच्या फडणवीसांच्या आरोपांचा रोख शरद पवारांकडे असल्याच्या शक्यतांना बळ मिळतं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा होऊ शकतो अशा नेत्यांमध्ये तिसरं नाव येतं ते एकनाथ शिंदेंचं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक पत्रकार आंदोलक महिलांना त्यांच्या जेवणाच्या आणि राहण्याच्या सोयीबद्दल विचारतात, ज्यावर एक महिला आंदोलक शिंदे साहेबांनी सगळी सोय केली आहे असं म्हणताना दिसतात. पण आजूबाजूच्या महिला आंदोलक त्या महिलेला लागलीच थांबवतात आणि आम्ही आमच्या घरून सगळं बनवून आणलंय असं उत्तर देतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलकांची सोय करणारे शिंदे साहेब कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागला, ज्याचा रोख अर्थातच एकनाथ शिंदेंकडे होता. आता जसा या प्रश्नाचा रोख एकनाथ शिंदेंकडे होता, तसाच जरांगेंच्या खांद्यावर बंदूक कोणी ठेवली या प्रश्नाचाही होता. आता रोख शिंदेंकडे जाण्याचं कारण काय? तर मागच्या काही दिवसांपासून फडणवीस आणि शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष असल्याच्या बातम्या सातत्यानं येताना दिसल्या, ज्याची सुरुवात विधानसभेच्या निकालानंतरच झाल्याची चर्चा झाली. कारण महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा त्यातही भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला असताना मुख्यमंत्री जाहीर करायला भाजपच्या हायकमांडकडून वेळ घेण्यात आला. तेव्हाही शिंदेंनी मुख्यमंत्री पदासाठी लावलेला जोर आणि भाजपच्या हायकमांडची मराठा चेहरा पुढे करण्याची इच्छा या दोन गोष्टींची जोरदार चर्चा झाली होती. अशातच मनोज जरांगे यांचं पुन्हा ॲक्टिव्ह होणं, जरांगे लाखो आंदोलकांसह मुंबईत पोहोचेपर्यंत शिंदेंनी या आंदोलनापासून ठेवलेली अलिप्तता ह्या गोष्टींची बरीच चर्चा झाली. मुळात सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांचा टीकांचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलाय. एकनाथ शिंदेंना फडणवीस काम करून देत नाहीत अशी टीकाही मनोज जरांगेंनी अनेकदा केली आहे. साहजिकच आंदोलनाला जसं बळ मिळतंय तसा फटका बसतोय तो देवेंद्र फडणवीस यांच्या इमेजला. मागच्या वेळी मनोज जरांगेंना मुंबईच्या वेशीवरच अडवत त्यांच्या हातात अध्यादेश देत शिंदेंनी मराठा समाजाचा सॉफ्ट कॉर्नर मिळवला होता. मराठा लीडर म्हणून आपली प्रतिमा भक्कम केली होती. आताही जरांगेंच्या आंदोलनामुळं फडणवीसांना फटका बसत असताना अनुकूल वातावरण तयार होतंय ते शिंदेंच्या नेतृत्व म्हणून पुढे येण्यासाठी. त्यात महायुतीवर मराठा समाजाची नाराजी वाढत असेल तर सक्षम पर्याय म्हणून पुढे येण्याची संधी आपसुकच एकनाथ शिंदे यांच्याकडे येते. याआधी चर्चेत आलेले जरांगे आणि शिंदे यांचे संबंध आणि आता शिंदेंनी आंदोलनाबद्दल घेतलेली भूमिका ह्यामुळं फडणवीसांनी केलेल्या टीकेचा रोख एकनाथ शिंदेंकडे असू शकतो या चर्चेला बळ मिळतं. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? ठाकरे, पवार की शिंदे? देवेंद्र फडणवीसांच्या टीकेचा रोख कुणाकडे असू शकतो? मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा राजकीय फायदा कोणाला होऊ शकतो? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.